तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी नॉन क्लॉजचा आपण अभ्यास करतोय. नॉन क्लॉज म्हणजे काय आपण या ठिकाणी पाहूया. तर नॉन क्लॉज बरोबर बरेच आपण हे केलेलं आहे आजपर्यंत, बरेच तुम्ही अभ्यास केला असेल किंवा नॉन क्लॉज वर बरेच प्रश्न परीक्षेमध्ये आलेले असतात. आता नॉन क्लॉज म्हणजे काय, तर नॉन क्लॉज हा कसा ओळखायचा, नॉन क्लॉज म्हणजे काय, हा नॉन क्लॉज कसा असतो. तर ह्याच्यामध्ये एक सिंपल टेक्निक आहे नॉन क्लॉज ओळखण्याची. आता ते तुम्हाला व्याख्या पण लिहून देतो मी अगोदर, आणि नॉन क्लॉज कसा ओळखायचा हे सांगतो मी. तर ह्याच्या अगोदर ही गोष्ट लिहून घ्या. नॉन क्लॉज म्हणजे काय, तर हे पोटवाक्य म्हणून आपण इथं पोटवाक्य, हे पोटवाक्य म्हणजे हे वाक्य जे असतं ते पोटवाक्य, नामबोधक पोटवाक्य. हे पोटवाक्य दिलेल्या वाक्यात, हे पोटवाक्य दिलेल्या वाक्यात क्रियापदाचा कर्ता हे जर फंक्शन असते पहा, क्रियापदाचा कर्ता, हे पोटवाक्य दिलेल्या वाक्यात क्रियापदाचा कर्ता, क्रियापदाचे कर्म, क्रियापदाचे कर्म, क्रियापदाचा कर्ता, क्रियापदाचे कर्म, क्रियापदास किंवा कर्त्यास पूरक, क्रियापदास पूरक. बघा हे पोटवाक्य दिलेल्या वाक्यात क्रियापदाचा कर्ता, क्रियापदाचे कर्म, क्रियापदास पूरक. आता हा शब्द महत्वाचा बघा, इन्फिनिटिव्हचे कर्म, इन्फिनिटिव्हचे कर्म, इन्फिनिटिव्ह म्हणजे टू असता अगोदर क्रियापदाच्या. तसं जिरंच कर्म, जिरंच कर्म, इन्फिनिटिव्हचे कर्म, जिरंच कर्म, शब्द गायबाचे कर्म म्हणजे प्रिपोजिशनचे कर्म, प्रिपोजिशनचे कर्म, प्रिपोजिशनचे कर्म, किंवा इनडायरेक्ट स्पीच म्हणून, इनडायरेक्ट स्पीच म्हणून, इनडायरेक्ट स्पीच म्हणून. तसेच नामास व सर्वनामास पूरक, तसेच नामास व सर्वनामास, तसेच नामास व सर्वनामास पूरक म्हणून वाक्य देतो. तसेच नामास व सर्वनामास पूरक म्हणून येते. नामास व सर्वनामास पूरक म्हणून येते. ह्याच्याने आपल्याला नॉन क्लॉज ओळखायचा. आता नॉन क्लॉज ओळखण्याचे आपण ट्रिक्स बघतोय आपण. नॉन क्लॉज कसा ओळखायचा, हे पोटवाक्य दिलेल्या वाक्यात क्रियापदाचा कर्ता, सब्जेक्ट ऑफ द वर्ब, क्रियापदाचे कर्म, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, क्रियापदास पूरक, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनिटिव्ह, ऑब्जेक्ट ऑफ जिरन, ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन, ऑब्जेक्ट ऑफ इनडायरेक्ट स्पीच, अँड समटाइम्स ऑपोजिशन टू नाउन ऑर प्रोनाउन. याला तर ते नॉन क्लॉज असतो. तसेच आणखी नॉन क्लॉज ओळखण्याचे आणखी महत्वाचे गुण काय आहे, त्याचं उत्तर काय नाही मिळते. म्हणजे मुख्य क्रियापदास काय नाही प्रश्न विचारला असता नॉन क्लॉज मिळतो. हे सगळ्यात महत्वाचे गुण आहे. काय म्हणा आपण, मुख्य क्रियापदास, मुख्य क्रियापद हे क्लॉजच्या बाहेर असते. मुख्य क्रियापदास काय नाही प्रश्न विचारला असता, काय नाही प्रश्न विचारला असता, मुख्य क्रियापदास काय नाही प्रश्न विचारला असता नॉन क्लॉज मिळतो, इनसेल मिळते. म्हणजे हे पोटवाक्य आपल्याला मिळते. याला जर प्रश्न आपण ह्याने विचारला तर त्याचं नॉन क्लॉज आपल्याला मिळतो. तसेच हे पोटवाक्य कुठल्या कुठल्या शब्दाने जोडले जाते, तसेच हे पोटवाक्य खालील शब्दाने जोडले जाते. तसेच हे पोटवाक्य खालील शब्दाने जोडले जाते. हे पोटवाक्य खालील शब्दाने जोडले जाते. हे पोटवाक्य खालील शब्दाने जोडले जाते. हे जे पोटवाक्य आहे ते शब्द आले का हे नॉन क्लॉज तयार होतो. मग आता हे शब्द कुठले कुठले आहेत की ज्या शब्दामुळे हे पोटवाक्य जोडले जाऊ शकते, ते शब्द आहेत बघा. दॅट, दिसते का, दॅट, दॅट, व्हॉट, व्हाय, हाऊ, इफ, वेदर, व्हेन, फेअर,
हू, व्हॉट एव्हर, हे शब्द आले का हा क्लास तयार होतो. पण शब्द पण आपण अवलंबून नाही राहायचं, कारण असे शब्द काय काय ठिकाणी असं पण शब्द येत असतात. नॉन क्लास कसा ओळखला कळतो. आता बघा, फॉर एक्झाम्पल एक वाक्य तुमच्या समोर लिहितो मी, तुम्हाला लगेच नॉन क्लास काय तो कळेल. असं एक्झाम्पल आहे बघा, आय नो दॅट यू आर स्मार्ट. आय नो दॅट यू आर स्मार्ट. असं एक्झाम्पल आहे, आय नो दॅट यू आर स्मार्ट. मला माहिती आहे की तुम्ही सगळेजण स्मार्ट आहात. आता या वाक्यामध्ये आपल्याला नॉन क्लॉज ओळखायचा आहे, आय नो दॅट यू आर स्मार्ट. आता पहिली ट्रिक्स काय बघायची आपल्याला, समजा आपण हे सेंटेन्स हे पूर्णपणे, समजा हे वाक्य आहे पहा, पूर्णपणे वाक्य असं आपण मानूया, हे पूर्ण वाक्य आहे, हे पूर्णपणे वाक्यामध्ये काय हे सेंटेन्स आहे, क्लॉज आहे पूर्णपणे, आय नो दॅट यू आर स्मार्ट. आता नॉन क्लॉज कुठून चालू होते, कुठल्या शब्दानंतर दॅट, आणि क्लॉज म्हणजे त्यामध्ये करताना क्रियापद असलं पाहिजे. नुसता दॅट हा शब्द हा क्लॉज होणार नाही, तर पूर्णपणे हा क्लॉज, तो जरा नॉन क्लॉज. पण तो आहे का नाही तो कसा ओळखायचा. दॅट म्हणजे ह्या ठिकाणी दॅट यू आर स्मार्ट हे नॉन क्लॉज आहे आपण मग म्हणतोय, पण कशावरून आहे बघू आपण. आता वाक्यामध्ये बघा, आय वाक्यामध्ये काय आलेला आहे, हो सब्जेक्ट आलेला आहे. नो वाक्यामध्ये काय आलेला आहे, वर्ब आलेला आहे. आणि हा जर तसं पाहिला पूर्णपणे हा क्लॉज एवढा, ते वाक्यामध्ये काय आलेला आहे, त्या ठिकाणी ऑब्जेक्ट म्हणून आलेला आहे, कर्म म्हणून. कारण व्हॉट आय नो दॅट यू आर स्मार्ट, किंवा ज्याला वाटणे प्रश्न विचारायचा, मुख्य क्रियापदास काय नाही म्हणजे वाटणे प्रश्न विचारला असता आपल्याला तो क्लॉज मिळतो. व्हॉट आय नो दॅट यू आर स्मार्ट म्हणजे वाक्यामध्ये काय केलेलं, किंवा हे तर बघितलं आपण क्रियापदाचा करता, क्रियापदाचे कर्म, इथं ऑब्जेक्ट आले वाक्याचं, ह्या वर्बचा ऑब्जेक्ट आले, म्हणून हा नॉन क्लॉज आहे, ज्याचं फंक्शन वाक्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणून काम करतो. वाक्यात काय म्हणून आलंय, तर ऑब्जेक्ट म्हणून आलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल बघा, समजा असं एक्झाम्पल असेल, व्हॉट ही स्पीक्स, व्हॉट ही स्पीक्स इज ट्रू, तो जे काय बोलतो ते ट्रू आहे किंवा सत्य आहे. व्हॉट ही स्पीक्स इज ट्रू, तिथून क्लास कुठून येते मग, नॉन क्लास येते, इथं नॉन क्लास कुठून तयार होईल. आता तुम्हाला कळण्यासाठी मी तुम्हाला हा आकृती काढली, डायग्राम काढली, डायग्राम सुद्धा काढायची गरज नाही, कुठून तयार होते व्हॉट इज स्पीक्स, हा नॉन क्लॉज आहे. कारण का, वाक्यामध्ये काम काय म्हणून करतोय, सब्जेक्ट म्हणून करतोय. व्हॉट इज स्पीक्स हे सब्जेक्ट आहे, ही इज वर्ब आहे, आणि ट्रू हे वर्ब आहे, आणि ट्रू कॉम्प्लिमेंट आहे. व्हॉट ही स्पीक्स किंवा व्हॉट इज स्पीक्स उत्तर जे मिळालं, ह्याला प्रश्न व्हॉट इज ट्रू, व्हॉट इज स्पीक्स, क्रियापदाने प्रश्न विचारा, काय नाही प्रश्न विचारा, वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून काम करते क्रियापदाचा करता. आणखीन एक एक्झाम्पल घ्या, शी बिकेम what she wanted, what she wanted to be, what she wanted to be, she became what she wanted to be. आता इथं कुठून क्लॉज आला बघा, नॉन क्लॉज कुठून आला इथं, what she wanted to be हा नॉन क्लॉज आला. पण नॉन क्लॉज कशाने ओळखायचा, कारण इथं शी वाक्यामध्ये काय आहे, सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, आणि पूर्ण पाठ वाक्यामध्ये काय आलेला आहे, कॉम्प्लिमेंट म्हणून आलेला आहे. कॉम्प्लिमेंट इथं बघितलं आपण, क्रियापदास पूरक कॉम्प्लिमेंट म्हणून आलेला आहे, किंवा वाटणे सुरुवात झालेली आहे आणि व्हॉट शी बिकेम याचं उत्तर मिळते. किंवा आणखीन एक उत्तर बघा, इन्फिनिटीचे कर्म सुद्धा असतं बघा, किंवा असं म्हणू आपण, ऑल वेंट टू सी, ऑल वेंट टू सी what had happened, what had happened, all went to see what had happened. आता का सांगा नॉन क्लॉज कुठून येईल, what had happened, वाक्यातून what had happened, what had happened हा नॉन क्लॉज आला, पण टू सी काय या ठिकाणी इन्फिनिटिव्ह आलं. पण इन्फिनिटिव्ह काय, टू सी काय, तो what had happened, टू सी त्याचं ऑब्जेक्ट आलं, इन्फिनिटिव्ह ऑब्जेक्ट आहे म्हणून नॉन क्लॉज आहे. किंवा जिरनचं पण ऑब्जेक्ट असतं, जिरनचं पण ऑब्जेक्ट असतं, आय थँक यू, आय थँक यू फॉर
फॉर, असं म्हणा, आय थँक यू टेलिंग दॅट यू हेल्प मी. आय थँक यू टेलिंग दॅट यू हेल्प मी. इथं सांगा नॉन क्लॉज कुठून येईल, दॅट यू हेल्प मी. आणि याच्या अगोदर टेलिंग काय आले या ठिकाणी, जिरंड आलेला आहे, जिरंड. टेलिंग काय वर्ब आले, जिरंड. तर काय काय फंक्शन सांगते, ऑब्जेक्ट सांगते, जिरंड ऑब्जेक्ट, म्हणून हा नॉन क्लॉज आहे. समजतं एवढा हा नॉन क्लॉज ओळखणं सोपं आहे. आणखीन काय तुम्ही वाक्यामध्ये नॉन क्लॉज ओळखू शकता या ठिकाणी. किंवा असं एक एक्झाम्पल आहे, पहा इथलं हे एक्झाम्पल पुसतो मी. She was shocked. She was shocked at what she saw. At what she saw. बघा या ठिकाणी she was shocked at what she saw. या वाक्यामध्ये नॉन क्लॉज कुठून चालू होतोय, what she saw. पण त्याच्या अगोदर काय आले, ऍट. ऍट काय आलेला आहे, प्रिपोजिशन आलेलं आहे. ऍट या वाक्यामध्ये प्रिपोजिशन आलं, ऍट. ऍट या वाक्यामध्ये प्रिपोजिशन आहे. पण ऍट काय, ऍट व्हॉट, तर व्हॉट शी सॉ, म्हणून हा नॉन क्लॉज आहे. म्हणजे शब्द गायवाचे कर्म, जिरांचे कर्म, इनडायरेक्ट स्पीच म्हणून पण नॉन क्लॉज करतो. इनडायरेक्ट स्पीच म्हणून नॉन क्लॉजचं फंक्शन असतं. बघा असं एखादं उदाहरण आहे, he ordered his maid to catch a thief. He ordered his maid to catch a thief. त्याने त्याच्या लोकांना ऑर्डर दिली, म्हणजे ही ऑर्डर्ड हिज मेड. हे या ठिकाणी ऑर्डर्ड आहे म्हणून या ठिकाणी टू कॅच अ थिफ हा सुद्धा नॉन क्लॉज तयार होते. त्याचं फंक्शन काय, इनडायरेक्ट म्हणून आहे. कधी कधी नामास्क सर्वनामास पूरक म्हणून सुद्धा वाक्यात कार्य करतं. नामास्क सर्वनामास पूरक. नामास्क सर्वनामास पूरक कसं वाक्य करतं, फॉर एक्झाम्पल असं म्हणू आपण, द आयडिया दॅट everyone gets a job is nice. कुठली आयडिया आहे, तर प्रत्येकाला जॉब मिळाला पाहिजे. द आयडिया दॅट everyone gets a job is nice. मग द आयडिया दॅट everyone gets, मग ह्या ठिकाणी दॅट everyone gets a job हा झाला नाउन क्लॉज आहे. पण द आयडिया हे सुद्धा वाक्यामध्ये काय आलेलं आहे, नाव आलेलं आहे. हे नाउन आहे, मग नामास अपोजिशन म्हणून काम करते. पण त्याला काय म्हणू आपण इथं, अपोजिशन टू नाउन. कारण नाउन काय आहे, द आयडिया. व्हॉट इज द आयडिया दॅट एव्हरीवन गेट्स अ जॉब. याचं उत्तर आपल्याला व्हॉटने मिळते. याचं उत्तर आपल्याला व्हॉट मिळते. व्हॉट इज आयडिया दॅट एव्हरीवन गेट्स अ जॉब. म्हणजे आयडिया काय आहे, मग नाउनचंच काम करते. अशा रीतीने आपल्याला नाउन क्लॉज समजू शकतो. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा पाठ समजला असेल अशी मला अपेक्षा आहे. थँक्यू.